नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आता ह्या टॉपिकमधील बॉडी फ्लुइड्स अँड सर्क्युलेशनमधील हा लास्ट व्हिडिओ आहे. मग त्यामध्ये नेक्स्ट पॉईंट त्यातला पहा, म्हणजेच डिसऑर्डर बघतोय आपण कशाच्या सर्क्युलेटरी सिस्टीममधल्या. त्यामध्ये सेकंड कोरोनरी आर्टेरी डिसीज, शॉर्ट फॉर CAD, कोरोनरी आर्टेरी डिसीज CAD. फर्स्ट पॉईंट, it is a condition caused due to problems like atherosclerosis. It affects vessels. Vessels means blood vessels that supply blood to the heart muscle. मग ही जी कंडिशन असते CAD डिसीज होणं, ही कंडिशन कशामुळे झालेली असते? प्रॉब्लेम्स लाईक ॲथेरोस्क्लेरोसिस, म्हणजेच पुढं सांगितलेलं आहे काय, अफेक्ट्स ब्लड वेसल्स दॅट सप्लाय ब्लड टू द हार्ट मसल्स. हार्टला जाणाऱ्या ज्या किंवा हार्टला सप्लाय किंवा हार्ट मसलला ज्या सप्लाय होतं ब्लडचा, आणि ते कॅरी करणारं कोण असतं? काही वेसल्स असतात ब्लड सप्लाय कॅरी करणाऱ्या, त्यांच्यामध्ये त्याच्यावर अफेक्ट होतो, म्हणजेच वाईट परिणाम होतो. आणि त्याच्यामुळं ते काय झालेले असते, ही कंडिशन आलेली असते. कोणती? कोरोनरी आर्टेरी डिसीज. म्हणजेच फर्स्ट पॉईंट, इट इज कंडिशन कॉज ड्यू टू problems like atherosclerosis. It affects vessels that supply blood to the heart muscle. Second point, it is caused due to deposition of calcium, fat, cholesterol and fibrous tissue, which makes lumen of arteries narrower. मग त्यामध्ये नक्की काय झालेलं असतं? इट इज कॉज्ड ड्यू टू, म्हणजेच कोरोनरी आर्टेरी डिसीज झालेला असतो. कशामुळे होतो? तर डिपॉझिशन ऑफ, साठा होतो. कशाचा साठा? कॅल्शियम, फॅट, कोलेस्टेरॉल ॲज वेल ॲज फायबरस टिश्यू. कॅल्शियमचा, फॅटचा, कोलेस्टेरॉलचा आणि त्याच्याचबरोबर फायबरस टिश्यूचा हा साठा त्या ब्लड वेसलमध्ये झालेला असतो. मग तिथं काय होतं नक्की? मग विच मेक्स ल्युमेन ऑफ आर्टेरीज नॅरोवर. अगोदरच मुळात आर्टेरीजचं जे ल्युमेन असतं, आतली जी पोकळी ब्लड जाणारी, ती कशी असते? नॅरो असते. आणि हे जर साठा झाला, डिपॉझिशन कशाचं? कॅल्शियम, फॅट, कोलेस्टेरॉल आणि फायब्रस टिश्यूचं, तर आणखी त्यामध्ये अरुंद होतात, रुंदीला अगदीच निमुळत्या होतात. मग त्यामुळं काय होतं? प्रेशर तिथलं वाढतं. म्हणजे सेकंड, इट इज कॉज ड्यू टू डिपॉझिशन ऑफ कॅल्शियम, फॅट, कोलेस्टेरॉल अँड फायब्रस टिश्यू विच मेक्स ल्युमेन ऑफ आर्टेरीज नॅरोवर. हा सेकंड त्यामधला डिसीज झाला, डिसऑर्डर. आता थर्ड डिसऑर्डर, विच अँजिना. तिचं नाव काय? अँजिना. त्यामध्ये फर्स्ट पॉईंट, अँजिना इज ऑल्सो कॉल्ड ॲज अँजिना पेक्टोरिस. अँजिनालाच काय म्हणतात? तर अँजिना पेक्टोरिस या नावानं ओळखला जातो हा डिसीज. सेकंड पॉईंट, अ सिम्पटॉम ऑफ ॲक्यूट चेस्ट पेन ॲपियर्स वेन नो एनफ ऑक्सिजन इज रिचिंग द हार्ट मसल. मग त्यामध्ये ह्याची जी लक्षणं असतात, कशाची? ॲक्यूट चेस्ट पेन निर्माण होतो. ॲक्यूट चेस्ट पेन म्हणजे छातीमध्ये जास्त प्रमाणात कळा, वेदना येणं. फेन कशामुळे झालेलं असतं हे सगळं? नो एनफ ऑक्सिजन इज रिचिंग द हार्ट मसल. हार्ट मसलला जेवढा ऑक्सिजनचा पुरवठा पाहिजे तेवढा पुरेसा पुरवठा होऊ शकत नाही. त्यामुळं काय झालेलं असतं? ॲक्यूट चेस्ट पेन निर्माण होतात. आणि ते कशाचं सिम्पटॉम आहे? अँजिनाचं किंवा अँजिना पेक्टोरिस. सेकंड पॉईंट, अ सिम्पटॉम ऑफ ॲक्यूट चेस्ट पेन appears when no enough oxygen is reaching the heart muscle. Next point, third, angina can occur in men and women of any age, but it is more common in middle age and elderly. Angina किंवा angina pectoris which occur in, कोणामध्ये आढळून येतो? मेन ॲज वेल ॲज वुमेन, दोघांच्याही मध्ये, म्हणजे स्त्रियांच्या मध्ये सुद्धा आणि पुरुषांच्या मध्ये
ऑफ एनी एज, मग त्यामध्ये कोणतंही वय असो. बट इट इज मोर कॉमन इन मिडल एज अँड एल्डरली. पण जास्तीत जास्त एंजिना किंवा एंजिना पेक्टोरिस दिसून कोणाच्यामध्ये येतो तर किंवा कुणाला झालेला असतो तर मिडल एज, मध्यम वय किंवा जास्त वयाची असणारी स्त्री पुरुष यांच्यामध्ये काय होतो एंजिना किंवा एंजिना पेक्टोरिस. म्हणजे थर्ड पॉईंट, एंजिना कॅन ऑकर इन मेन अँड वुमेन ऑफ एनी एज बट इट इज मोर कॉमन इन मिडल एज अँड एल्डरली. नेक्स्ट त्यामध्ये पॉईंट फोर्थ, द पेन मे स्प्रेड टू द नेक, लोअर जॉ, लेफ्ट आर्म अँड लेफ्ट शोल्डर. एंजिना पेक्टोरिस झाल्यानंतर ज्या ॲक्यूट पेन चेस्टमध्ये होतात त्या पुढं स्प्रेड होतात. कुठंपर्यंत जातात? नेक रिजन, मानेपर्यंत. लोअर जॉ, खालच्या जबड्यापर्यंत. लेफ्ट आर्म, डावा जो हात आहे तिथंपर्यंत. अँड लेफ्ट शोल्डर, डाव्या खांद्यापर्यंत. जे छातीमध्ये वेदना निर्माण होतात त्या स्प्रेड होतात एंजिना पेक्टोरिसमध्ये. त्या जातात नेक रिजन, लोअर जॉ, लेफ्ट आर्म अँड लेफ्ट शोल्डरपर्यंत जातात. म्हणजेच फोर्थ पॉईंट, द पेन मे स्प्रेड टू द नेक, लोअर जॉ, लेफ्ट आर्म अँड लेफ्ट शोल्डर. फिफ्थ पॉईंट, एंजिना ऑकर्स ड्युरिंग एक्झर्शन when heart demands more oxygen but supply does not meet the requirement. एंजिना पेक्टोरिस ज्यावेळी होतो तो कशामुळे होत असतो? ड्युरिंग एक्झर्शन. जास्त त्यामध्ये जर काम झालं हातून किंवा जास्त प्रकारचा एखादा व्यायाम झाला, ते त्यातलंच एक्झाम्पल आहे. तर हार्ट त्यावेळी काय असते? हार्ट डिमांड्स मोर ऑक्सिजन. त्यावेळी ती व्यक्ती असते ती दमलेली असते, त्यामुळं तिथं मोर ऑक्सिजनची डिमांड असते हार्टला. बट सप्लाय डज नॉट मीट द रिक्वायरमेंट. पण हार्टला जेवढा ऑक्सिजनची डिमांड आहे तेवढा जर सप्लाय त्यांना मिळत नसेल तर काय होत असतं? एंजिना पेक्टोरिस. म्हणजेच फिफ्थ पॉईंट, एंजिना or angina pectoris occurs during exertion when heart demands more oxygen but supply does not meet the requirement. त्यांची जी गरज आहे हार्टला पाहिजे एवढा ऑक्सिजन पुरवायची, ती गरज त्यांची किंवा डिमांड जी असते ती पूर्ण होऊ शकत नाही, त्यामुळे एंजिना पेक्टोरिस होतो. हा झाला थर्ड नंबर डिसऑर्डर. नेक्स्ट फोर्थ लास्ट डिसऑर्डर, हार्ट फेल्युअर. त्यामध्ये म्हणजे थोडक्यात हृदय फेल होतं म्हणतात, म्हणजेच तिथं माणूस संपतो. फर्स्ट पॉईंट, हार्ट फेल्युअर इज कॉज्ड ड्यू टू पंपिंग ऑफ ब्लड इज नॉट इफेक्टिव्हली एनफ टू द बॉडी. म्हणजेच हार्ट फेल्युअर कशामुळे होत असतो तर पंपिंग ऑफ ब्लड इज नॉट इफेक्टिव्हली एनफ टू द बॉडी. बॉडीला जेवढा त्यामध्ये ब्लडचा सप्लाय झालेला पाहिजे किंवा पंपिंग झालेलं पाहिजे तेवढ्या प्रकारे किंवा जेवढं पाहिजे तेवढं परिणामकारकरित्या सप्लाय होऊ शकत नाही, पुरेसा सप्लाय ब्लडचा होऊ शकत नाही. त्यावेळी काय झालेलं असतं? हार्ट फेल्युअर. म्हणजेच फर्स्ट पॉईंट, हार्ट फेल्युअर इज कॉज ड्यू टू pumping of blood is not effectively enough to the body. Second point, the congestion of lungs is one of the main symptoms of heart failure. So it is also caused as congestive heart failure. मग त्यामध्ये लंगचं जे कॉन्जेशन असतं म्हणजेच त्यामध्ये रक्तसंचय होणं लंग्समध्ये, हा मेन सिम्पटॉम आहे कशाचा? हार्ट फेल्युअरमधला. सो इट इज ऑल्सो कॉल्ड, म्हणून याला काय म्हणतात? ह्या लंग्समध्ये जर कॉन्जेशन झालं तर त्याला काय म्हणतात? कॉन्जेस्टिव्ह हार्ट फेल्युअर. त्या टाईपचं जे हार्ट फेल्युअर असतं त्याला काय म्हणायचं? कॉन्जेस्टिव्ह हार्ट फेल्युअर. जे लंग्सशी संबंधित असलेलं, लंग्समध्ये रक्तसंचय झाला, कॉन्जेशन झालं तर ते सिम्पटॉम आहे कशाचा? कॉन्जेस्टिव्ह हार्ट फेल्युअरचा. म्हणजे सेकंड पॉईंट, the congestion of lungs is one of the main symptoms of heart failure.
So it is also called as congestive heart failure. Next, third point त्यामध्ये, heart failure is not the same as cardiac arrest. Cardiac arrest means when heart stops beating, or heart attack म्हणजेच when heart muscle is suddenly damaged by the inadequate blood supply. मग आता हा पॉईंट समजावून घ्या. थर्ड, हार्ट फेल्युअर हे सेम नाही, कुणासारखं नसतं, कार्डियाक अरेस्टसारखं सुद्धा नसतं आणि हार्ट अटॅक सारखं सुद्धा नसतं. तर कार्डियाक अरेस्टमध्ये नक्की काय झालेलं असतं, व्हेन हार्ट स्टॉप्स बीटिंग, ज्यावेळी कार्डियाक अरेस्ट होतो म्हणजे फंक्शन्स स्टॉप्स. कसली फंक्शन्स? हार्ट बीट होण्याची जी फंक्शन असतात ती कार्डियाक अरेस्टमध्ये कम्प्लिटली स्टॉप होतात. ऑर हार्ट अटॅक, किंवा हार्ट अटॅकमध्ये नक्की काय होत असतं, व्हेन हार्ट मसल इज सडनली डॅमेज्ड बाय ॲन इनॲडेक्वेट ब्लड सप्लाय. हार्ट अटॅकमध्ये नक्की काय होत असतं, तर हार्ट मसल जे असतात सडनली डॅमेज होतात. कशामुळं? इनॲडिक्वेट ब्लड सप्लाय. त्या हार्ट मसलला जेवढा ब्लड सप्लाय पाहिजे तेवढा पुरेसा ब्लड सप्लाय होऊ शकत नाही. म्हणजेच तिथं इनॲडिक्वेट ब्लड सप्लाय झालेला असतो, अपुरा ब्लड सप्लाय होणं. कशाला? हार्ट मसलला. सो सडनली डॅमेज्ड. हे कशामध्ये घडतं? इन हार्ट अटॅक. म्हणजेच हार्ट फेल्युअर इज नॉट सेम, कुणासारखा नसतो. कार्डियाक अरेस्ट त्यामध्ये काय होत असतं, हार्ट स्टॉप्स बीटिंग म्हणजेच फंक्शन्स ऑफ हार्ट स्टॉप्स. नंतर ऑर हार्ट अटॅक ह्यामध्ये काय होतं, वेन हार्ट मसल इज सडनली डॅमेज्ड बाय ॲन इनॲडिक्वेट ब्लड सप्लाय, पुरेसा ब्लड सप्लाय न होणं. आणि न होण्यामुळं काय होतं, सडनली हार्ट मसल्स असतात ते डॅमेज होतात. हे कशामध्ये घडतं? हार्ट अटॅकमध्ये. आणि पण हार्ट फेल्युअरमध्ये नक्की काय होतं, बॉडीला जेवढं पाहिजे तेवढं काय होऊ शकत नाही. इफ नॉट इफेक्टिवली एनफ ब्लड पंपिंग जो आहे, सप्लाय जो आहे तो पुरेसा मिळत नाही, त्यामुळे हार्ट फेल्युअर होतं. म्हणजेच त्यामध्ये हार्ट फेल्युअर हे कार्डियाक अरेस्ट किंवा हार्ट अटॅकसारखं नसतं. धन्यवाद. इथं टॉपिक संपलेला आहे. काळजीपूर्वक प्रत्येक व्हिडिओ ऐकलेला असेल, ऐका, अनेकदा ऐका, वाचा, लिहून काढा व्यवस्थित आणि त्याच्यावरचे MCQ व्यवस्थित सॉल्व करा. धन्यवाद.